नमस्कार मैत्रिणींनो, हर हर महादेव. आज आपण जाणून घेणार आहोत दररोज शिवलिंगाची पूजा कशी करावी. संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. लॉर्ड शिवा यांना देवाचे देव महादेव म्हटले जाते. हिंदू धर्मामध्ये शिवलिंगाची पूजा अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली मानली जाते. असे मानले जाते की ज्या घरात भक्तिभावाने शिवलिंगाची पूजा केली जाते त्या घरात सुख, शांती आणि सकारात्मक ऊर्जा कायम राहते आणि महादेव प्रसन्न होतात. महादेव अतिशय भोळे देव आहेत. ते भक्तांच्या मनातील खरी प्रार्थना पाहतात. म्हणून दररोज श्रद्धेने केलेली छोटीशी पूजा देखील महादेवाला प्रिय असते. आजच्या धावपळीच्या जीवनात मनुष्य अनेक मानसिक तणाव, आर्थिक समस्या आणि अनेक अडचणींनी त्रस्त असतो. अशा वेळी दररोज काही मिनिटे महादेवाच्या चरणी बसून शिवलिंगाची पूजा केली तर मनाला शांती मिळते आणि जीवनात सकारात्मक बदल घडू लागतात. मन प्रसन्न होते. शिवलिंगाचे महत्त्व बघा. शिवलिंग हे भगवान शिवांचे निराकार रूप मानले जाते. शिवलिंग म्हणजे संपूर्ण विश्वासाचे प्रतीक आहे. शिवलिंगाची पूजा केल्याने मनातील नकारात्मक विचार दूर होतात आणि आत्मविश्वास वाढतो. पुराणामध्ये सांगितले आहे की शिवलिंगावर जल अर्पण केल्याने अनेक जन्माचे पाप नष्ट होतात. शिवभक्तांसाठी शिवलिंग हे केवळ मूर्ती नसून श्रद्धा, विश्वास आणि शक्तीचे प्रतीक आहे. देवावर विश्वास नक्की ठेवा. देव काहीही कमी पडू देत नाही. पूजा करण्यापूर्वी काय करावे? दररोज शिवलिंगाची पूजा करताना शरीर, मन शुद्ध असणे आवश्यक आहे. सकाळी लवकर उठावे. महादेवाची पूजा ब्रह्ममुहूर्त किंवा सकाळी सूर्योदयापूर्वी करणे अत्यंत शुभ मानले जाते. सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे. पूजा स्थान स्वच्छ ठेवावे. ज्या ठिकाणी शिवलिंग ठेवले आहे ते स्थान नेहमी स्वच्छ ठेवावे. देवघरात सकारात्मक वातावरण असावे. मन शांत ठेवावे. पूजा करताना मनात राग, मत्सर, वाईट विचार ठेवू नये. महादेवांना शांत आणि पवित्र मन आवडते. शिवलिंग पूजेसाठी लागणारे साहित्य आहे: स्वच्छ पाणी, तांब्या, कलश, दूध, बेलपत्र, फुले, अक्षता, चंदन, धूप, नैवेद्य, भस्म, रुद्राक्ष, माळ. हे सर्व साहित्य उपलब्ध नसेल तरीही फक्त पाणी आणि भक्तिभावाने पूजा करता येते. दररोज शिवलिंगाची पूजा कशी करावी? प्रथम गणपतीचे स्मरण करावे. कोणतीही शुभ कार्याची सुरुवात गणपती स्मरणानेच करावी. ओम श्री गणेशाय नमः हा मंत्र म्हणावा. महादेवांना नमस्कार करावा. दोन्ही हात जोडून महादेवांना प्रार्थना करावी. हे महादेव, माझ्या घरावर आणि कुटुंबावर कृपा करा. तुमचा आशीर्वाद असू द्या. जलाभिषेक करावा. शिवलिंगावर हळूहळू पाणी अर्पण करावे. जल अर्पण करताना हा मंत्र म्हणावा: ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम. हा मंत्र अत्यंत शक्तिशाली मानला जातो. ह्या मंत्र जप केल्याने मन शांत होते. दूध अर्पण करावे. शिवलिंगावर थोडे दूध अर्पण करावे. असे मानले जाते की दूध अर्पण केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते, परंतु अति दूध वाया घालू नये. श्रद्धा महत्त्वाची असते. बेलपत्र अर्पण करावे. महादेवांना बेलपत्र अतिशय प्रिय आहे. बेलपत्र अर्पण करताना ते स्वच्छ असावे. 3 पानाची बेलपत्र शुभ मानले जाते. बेलपत्र अर्पण करताना मनात इच्छा बोलावी. फुले आणि चंदन अर्पण करावे. पांढरी किंवा सुगंधी फुले महादेवांना अर्पण करावी. चंदन लावल्याने पूजा पूर्णत्वाला जाते. धूप आणि दीप लावावा. धूप आणि दीप लावल्याने वातावरण पवित्र होते. घरातील नकारात्मक दूर होते. मंत्र जप करावा. दररोज कमीत कमी 108 वेळा ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. हा जप मनाला ऊर्जा देतो आणि आत्मविश्वास वाढवतो. पूजा करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या? शिवलिंगावर हळद अर्पण करू नये. हळद स्त्रीत्वाचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे शिवलिंगावर हळद अर्पण केली जात नाही. तुळस अर्पण करू नये. महादेवाच्या पूजेत तुळशीचा वापर टाळावा. काळ्या कपड्यामध्ये पूजा टाळावी. शक्यतो स्वच्छ आणि हलक्या रंगाचे कपडे घालावे. सोमवारचे विशेष महत्त्व आहे. सोमवार हा महादेवाचा दिवस मानला जातो. ह्या दिवशी विशेष पूजा केल्यास महादेवाची कृपा लवकर मिळते. अनेक भक्त सोमवारचा उपवास करतात. काही जण फक्त फळाहार घेतात आणि दिवसभर ओम नमः शिवाय जप करतात. शिवलिंग पूजेचे फायदे आहे: मन शांती मिळते. दररोज पूजा केल्याने मनातील चिंता कमी होते. घरातील वातावरण सकारात्मक होते. महादेवाच्या कृपेने घरातील भांडणे, नकारात्मकता कमी होते. आत्मविश्वास वाढतो. शिवभक्त संकटातही मजबूत राहतो. आर्थिक अडचणी कमी होतात. श्रद्धेने पूजा करणाऱ्या भक्ताच्या जीवनात हळूहळू प्रगती होते. आरोग्य सुधारते. मंत्र जपामुळे मानसिक ताण कमी होतो. महादेव भक्तांची ओळख: खरा शिवभक्त शांत राहतो, दुसऱ्यांना मदत करतो, अहंकार ठेवत नाही, असत्याचा मार्ग स्वीकारतो, संयम ठेवतो.
महादेवांना दिखावा आवडत नाही. त्यांना फक्त भक्तांचे स्वच्छ मन प्रिय असते. छोटा पण प्रभावी नियम: दररोज सकाळी एक दिवा लावा, शिवलिंगाला पाणी अर्पण करा, 111 वेळा ओम नमः शिवाय म्हणा. इतकी छोटी पूजा देखील जीवन बदलू शकते. महादेवांची कृपा कशी ओळखावी? जेव्हा मन शांत राहते, वाईट परिस्थितीत धैर्य मिळते, योग्य मार्ग मिळतो, घरात आनंद वाढतो, तेव्हा समजावे की महादेवांची कृपा आहे. दररोज शिवलिंगाची पूजा करणे म्हणजे फक्त धार्मिक परंपरा नाही, तर मनाला सकारात्मक ऊर्जा देणारी साधना आहे. महादेव भक्तांची श्रद्धा कधीच वाया जात नाही. जीवनात कधी संकटे आली तरी महादेवावर विश्वास ठेवा, भक्तिभावाने पूजा करा, कारण महादेव आपल्या भक्तांना कधी निराश करत नाही. दररोज प्रेमाने म्हणा, महादेव तुमच्या जीवनात सुख, शांती आणि यश देवो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. कमेंट्समध्ये लिहा श्री शिवाय नमस्तुभ्यम, हर हर महादेव. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.